सावंतवाडी गोवा मार्गावर इन्सुलिमेटमध्ये झाडाच्या फांद्या मोठ्या वेली रस्त्यांच्या मधोमध लोंबकळत होत्या। याची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजताच टीम हजर झाली आणि तुटलेल्या फांद्या वेली बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला। पावसाळ्यात किंवा अन्य वेळी संकटकाळी धावून जाणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची उदाहरणे वेळोवेळी पाहायला मिळतात। आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाचे काम हलके करणे तसेच कोणताही प्रसंग असो, संकटात निशर्तपणे नागरिकांना सहकार्य करणारी ही टीम जिल्ह्यात नेहमी चर्चेत असते। इन्सुलिन मेटात दोन्ही बाजूला वाहतूक जाम झाली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुसळधार पावसात सुजय सावंत आणि लक्ष्मण कदम यांनी डंपरवर चढून झाडाच्या तुटलेल्या फांद्या वेली तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 5 ते 6 वर्ष नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमची टीम मदत करते। उदाहरणार्थ रस्त्यावर जर झाडं पडली आहेत किंवा कोणाच्या घरावर झाडं पडली आहेत किंवा कुठेतरी पाणी घुसलं आहे, कोणाच्या घरात पाणी घुसलं आहे किंवा त्यांचं नुकसान झालं आहे, अशा टायमाला ज्यावेळी आम्हाला फोन येतात त्यावेळी आमचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कार्यकर्ते त्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांना मदत करतात। आताच तुम्हाला उदाहरण द्यायला गेलं तर 2-3 दिवसामध्ये सतत झाडं पडत आहेत, तर आमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे, मी, सुजय सावंत आणि आमच्या सामाजिक बांधिलकीचे काही आता जोडले गेलेले माणसं आहेत, ते तात्काळ जाऊन तिकडे मदत करतात आणि रहदारीसाठी मार्ग मोकळा करून देतात। गेल्या 7-8 वर्षापूर्वी हेच आमचं काम चालू आहे। सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून 5 वर्षापूर्वी आम्हाला 25,000 रुपये दिले होते। त्या माध्यमातून आम्ही 2 कटर मशीन, पाळ, कोयता आणि वाला इत्यादी साहित्य घेऊन आज त्यांच्या ह्या कृपेने आम्ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा पुरवत आहोत आणि ह्या सेवेच्या माध्यमातून लोकांकडून आम्हाला बऱ्याचपैकी शाबासकी मिळते। त्याचमुळे प्रशासनाकडनं पण आम्हाला थोडंफार सहकार्य मिळतं। आता आम्ही हेच उदाहरण घ्या, हे घर की दिव्यांग तिन्ही बहिणी आहेत त्यांच्यासाठी जी घर त्यांचं एकदम कंडिशन म्हणजे बघाल तर तुम्हाला समजणार, सांगून समजणार नाही एवढी कंडिशन बॅड आहे। तर त्याच्यासाठी आम्ही मदतीचं आव्हान तुमच्याकडे करत आहोत। तर तुम्हाला जर काय मदत करायला मिळेल या बहिणींसाठी तर तुम्ही जरा मदत पूर्ण करा अशी आम्ही अपेक्षा करत आहोत। आणि जे घर आहे जे पडायला आलं, काही गॅरंटी नाहीये कधी पडेल तिघांच्या अंगावर, ते आम्ही प्रशासनाला आव्हान करत आहोत की तुम्ही नाहीतर येऊन इथे बघा, तुम्ही आढावा घ्या, तुम्ही समजून घ्या आणि ह्यांची सोय जरा सुखरूप कशी तुम्हाला करता येते तशी बघा। तात्पुरती आम्ही ताडपत्री बांधलेली आहे आणि पुढचं पण आम्ही जे पत्रे घराचं काय आहे ते आम्ही आश्वासन देत आहे त्यांना की आम्ही करू, पण त्यांचा आम्हाला हातभार लावण्यासाठी प्रशासनाची पण आम्हाला गरज आहे। त्यामुळे तुम्ही शक्यतो जितकं आम्हाला ह्यांना देणगी ह्या घरासाठी तुम्ही द्याल तेवढी तुम्ही कृपया दिली तर आम्हाला खूप मदत होईल। धन्यवाद। मी लक्ष्मण संग्राम कदम, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान। सध्याचा अवकाळी पाऊस सध्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये पण सिंधुदुर्गामध्ये पण जोरात चालू आहे आणि वादळी पावसाळ्यात सगळीकडे झाडं पडत आहेत, रस्त्यावर झाडं पडत आहे, वाहतुकीची भरपूर मोठा प्रॉब्लेम होत आहे। आणि 3 दिवस मी रस्त्यावर पाळकोयता घेऊन आमची सर्व टीम त्या ठिकाणी जाऊन झाडं तोडून वाहतूक सुरळीत करत आहे। हे सध्या काम चाललेलं आहे आमचं आणि सध्यासुद्धा हे एकाच्या घरावर प्लास्टिक घालण्याचं काम मी आता सध्या आमचं टीमचं सुरू आहे आणि अशा प्रकारे आमची टीम सतत कार्य करत राहणार एवढं सांगून मी थांबतो। पंकज मडये, जनशक्ती, सावंतवाडी।